सोलापूर शहरातील मध्यवर्ती एसटी बस स्थानक परिसरात प्रवाशांच्या सुविधांऐवजी गैरसोयींचं चित्र निर्माण झालं असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। सोलापूर शहरातील मध्यवर्ती एसटी बस स्थानक परिसरात अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनलाय। अधिकृत निविदा प्रक्रियेतून हेअर सलूनसाठी देण्यात आलेल्या दुकानात प्रत्यक्षात वेगळाच व्यवसाय सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे। त्यातच दुकानासमोर उभारण्यात आलेल्या अनधिकृत खोक्यांमुळे प्रवाशांच्या ये-जा मार्गात अडथळे निर्माण होत आहेत। गर्दीच्या वेळेत प्रवाशांना बसपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे। दरम्यान बस स्थानकातील आउटगेट बंद असल्याने एसटी बसेसना बाहेर पडताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। उन्हाळी सुट्ट्यांमुळे अतिरिक्त बस फेऱ्या सुरू असताना हा प्रश्न अधिकच गंभीर झालाय। छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून नागरिक आणि वाहन चालक त्रस्त झालेत। वाढत्या वाहतुकीमुळे अपघाताचा धोका देखील निर्माण झालाय। प्रवाशांकडून वारंवार तक्रारी होत असतानाही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे एसटी प्रशासनाने अनधिकृत अतिक्रमण तातडीने हटवून प्रवाशांसाठी मोकळा मार्ग उपलब्ध करून द्यावा, तसेच आउटगेट सुरू करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। याबाबत स्थानक प्रमुख जाधव यांनी सांगितले की संबंधित दुकान अधिकृत निविदा प्रक्रियेतून देण्यात आले आहे। हेअर सलूनसाठी मंजुरी असताना अन्य प्रकारचा व्यवसाय सुरू असल्याचे आढळल्यास संबंधितांना नोटीस देण्यात येईल। तसेच वाहतूक समस्येबाबत वाहतूक शाखेशी पत्रव्यवहार करण्यात आला असून आउटगेट सुरू करण्यासाठी परवानगी मागण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। सध्या उन्हाळी गर्दीचा हंगाम चालू असल्याने साधारण 24 तासात सोलापूर बसस्थानकावर 3146 फेऱ्यांची आवक आहे आणि टोटल 70 ते 80 हजार प्रवासी बसस्थानकावर दररोजची चढ उतार आहे। त्यामुळे सध्या जे आउटगेट बंद असल्यामुळे सारखं बसस्टँड जाम होते। पुन्हा नाका ते बसस्टँड ही पूर्ण बंद रहदारीस म्हणजे अडथळा निर्माण होत असल्याने प्रवाशांचे 15-20 मिनिटं प्रवाशांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। तरी आम्ही वारंवार पोलीस वाहतूक शाखेची विनंती केली की बाबा 15 जूनपर्यंत आम्हाला आउटगेट खोलून सहकार्य करावे। तर एकदा दोनदा आम्ही स्वतः काढलं, परंतु परत ते वाहतूक शाखेचे कर्मचारी आणून ते गेट बंद केलेलं आहे। तरी परत मी तुमच्या माध्यमाद्वारे वाहतूक शाखेस विनंती करतो की आम्हाला 15 जूनपर्यंत आउटगेट ओपन करून सहकार्य करावं आणि जेणेकरून तो उन्हाळी गर्दीचा हंगाम चालू असल्यामुळे प्रवाशांची आवक ज्यादा तर प्रवाशाला नाहक जो त्रास होतोय तो होणार नाही। सोलापूर बसस्थानकावर हेअर सलून हे नवीन आस्थापना विभागीय कार्यालयाने मंजूर केलेले आहे आणि सोलापूर बसस्थानकावर प्रथमपासूनच जागेची अडचण असल्यामुळं तिथं प्लॅटफॉर्मवर कडे साईडला ते दिलेलं आहे, परंतु प्रवासी रहदारी सध्या अडथळा येत असल्याचे दिसत असल्यामुळे त्याला ते खोके काढून इतर ठिकाणी त्याला पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाईल।